लातूर जिल्ह्यामधल्या औसा इथे पार पडलेल्या शेतकरी आणि निराधार महिला मोर्चामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला अल्टिमेटम दिलाय। 18 जानेवारीपर्यंत शेतकरी हिताचे निर्णय घ्या, अन्यथा मुंबई आणि दिल्लीकडे जाणाऱ्या ट्रेन्स रोखू असा इशारा तुपकर यांचा आहे। औसामध्ये शेतकरी महामोर्चाचं आयोजन केलं गेलं होतं। रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा आयोजित केला गेला होता। या मोर्चासाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते। वन्य प्राण्यांपासून आम्हाला जो त्रास होतो शेती पिकांना, त्यासाठी शेतीचं कंपाऊंडचं अजून काही सुरू झालेलं नाही आहे आणि कर्जमाफी करावी शेतकऱ्यांची, अशा अनेक मागण्या घेऊन हा महामोर्चा निघाला। आणि आम्ही सरकारला सांगितलं 18 जानेवारीपर्यंत तुम्ही 4 दिवसात निर्णय घ्या, अन्यथा 19 जानेवारीला आम्ही मुंबई, गुजरात आणि दिल्लीकडे जाणाऱ्या सगळ्या रेल्वे त्या ठिकाणी शेतकरी अडवणार आहेत, असा निर्णय आम्ही घेतला। आणि एवढंच नाही तर त्याच्यानंतरचं पुढचं आंदोलन आमचं मंत्र्यांना गावबंदीचं सुद्धा आम्ही करणार आहे। ज्या मंत्र्यांना, ज्या सत्ताधारी नेत्यांना जर आमच्या गावगाड्यातल्या प्रश्नांबद्दल कणव नसेल तर यांना आमच्या गावात सुद्धा येण्याचा अधिकार नाही, अशा पद्धतीचा निर्णय आजच्या याच्यामध्ये झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।